प्रभाग क्रमांक 22 मधील अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम आधार देत जन्नतुल फिरदौस कब्रस्तानच्या विकासासाठी रस्ता काम व सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड उभारणीस प्रत्येकी 25 लाख रुपये असा एकूण 50 लाखांचा निधी सन 2025-26च्या अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे। हा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे, ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनामुळे उपलब्ध झाला। प्रभागाचे नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांनी कब्रस्तानातील रस्त्यांची दुरावस्था, पावसाळ्यातील गैरसोय व सुरक्षिततेचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडून ठोस पाठपुरावा केला होता। यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल फिरदौस कब्रस्तान येथे 50 लाखांचे सांस्कृतिक भवन मंजूर होऊन भूमिपूजन झाले असून त्याचवेळी रस्ता व वॉल कंपाऊंडसाठी मांडलेल्या मागणीची दखल घेत आज हा निधी मंजूर झाला। संबंधित विभागाला अध्यादेश प्राप्त झाले असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे। प्रशासक राजवटीतही किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या इच्छाशक्तीमुळे प्रभागातील विकास कामे मार्गी लागत असल्याचा विश्वास अल्पसंख्याक समाजाने व्यक्त केला। या निधीमुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून समाज बांधवांनी नेतृत्वावर कायमचा विश्वास व्यक्त करत सर्व नेत्यांचे आभार मानले। सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी मी सर्वप्रथमतः स्वागत करतो। आज विशेष करून पत्रकार बांधवांना एकत्रित करण्याचा उद्देश आहे की गेल्या 15 ते 20 दिवसाच्या पूर्वी प्रभाग 22 येथील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदौस कब्रस्तान साठी 50 लाख रुपयाची त्यांनी तरतूद केली होती आणि त्याचा शुभारंभचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते, ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते, अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या शुभ हस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षानं आवर्जून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य या नात्यानं नजीबबाईंसमोर अशी मागणी केली होती की अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय। या ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुल्लांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं। नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणाने बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणाने त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंडने त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं GRचं प्रत प्राप्त झालेलं आहे। त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने चालणारा पक्ष आहे। त्या पक्षाचं
जनमानसापर्यंत काम पोचावं हा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज मी या बैठक आयोजित केली. या बैठकीला आवर्जून हाफिज सलाउद्दीन भाई, हाफिज तय्यब अली, आसिफ भाई शेख, मोहम्मद भाई आळगी, इस्लाम भाई इनामदार, महबूब भाई कुडले, शहाजान भाई शेख, सैफन भाई शेख, जाकीर भाई शेख, सुलेमान भाई शेख, फिरोज भाई पठाण या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी आवर्जून या भागाचा सदस्य या नात्यानं या सर्व ज्येष्ठ मंडळींचा देखील मी आता सन्मान करतो. आणि आता आपल्या चांद तारा मस्जिदचे देखील ट्रस्टी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने जो चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाचं कामकाज पूर्वीपासून अजितदादांच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम चालत आलेलं आहे आणि भविष्यात देखील हा काम चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतः अजितदादा देखील, तटकरे साहेब असतील, हे दोघंही नेते मंडळी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. इतरही ज्या काही अडीअडचणी असतील त्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आवर्जून आणणार आहोत आणि त्यातून देखील सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा आमचा उदात्त हेतू त्या माध्यमातून राहणार आहे. अजून अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। आज जैसा कि हम यहाँ पर हमारे वार्ड के नगर सेवक किशन जादे के ऑफिस में यहाँ पर हम बैठे हुए हैं। सबसे पहले तो मैं तमाम आए पत्रकार भाइयों का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने आज शोलापुर शहर के अंदर जो विकास काम हो रहा है उसको जो यहाँ पर रिकॉर्ड करने के लिए आए। और साथ ही कुछ दिन पहले जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान जो प्रभाग क्रमांक 22 में है और अक्सर सलम एरिया में है, वहां से बहुत दूर जो है जाना पड़ता था पहले, लेकिन अभी वहां पर कब्रिस्तान बना, पैगंबर इमाम शेख जो माजी नगर सेवक उन्होंने बनाया, लेकिन वहां कुछ काम बाकी था। तो हाल ही में पिछले महीने हमारे किशन भाई जादव और नागेश अन्ना साहब जो दो वार्ड नगर सेवक है, इन्होंने वहां पर जनाजा हॉल का बहुत ही बेहतरीन 50 लाख रुपए का काम किया। तो उसका शुक्रिया का प्रोग्राम भी था और हमने तमाम जमीयत उलमा के लोग वहां पर, हमारे जो जिले के सदर थे माजी मौलाना इब्राहिम साहब वगैरह और दीगर लोग थे शहर के जिम्मेदारान, तो उन्होंने शुक्रिया अदा किया और बहुत अच्छा काम हुआ। लेकिन कुछ काम की डिमांड थी, आने जाने का जो रास्ता था, पहला पुराना रास्ता था रेलवे का, लेकिन वो बंद हो गया। अभी आने जाने का जो फहीम गोलीवाला कैंसर शोलापुर हॉस्पिटल के बाजू से आने जाने का जो ऑफिशियल रास्ता है, उस रास्ते को बनाना और जो वॉल कंपाउंड है, बहुत सी चोरियां हो रही, कई मरतबा वायर चोरी हुई, मोटर चोरी हुई, तो वॉल कंपाउंड भी सेफ्टी के लिए जरूरी है। दो अहम और जरूरी काम भी थे कि वहां के संरक्षण के लिए। तो हमने हमें किशन भाई जादव के मारिफत से नजीब भाई मुल्ला जो थाने के जो कार्यकर्ता हैं, जो वहां के जो नगर सेवक है, उनसे हम दरख्वास्त कर रहे थे कि भाई तमाम ट्रस्टी और जिम्मेदारान मिलकर, तो उन्होंने हमारी बात की जो है मान रखा और उसका पाठ पूरा हुआ हमारे किशन भाई जादव करे। इसके लिए फिर से जो है हमारे, बल्कि ऐसा लग रहा था कि भाई हम बोले अब इतना हुआ, अब क्या हुएगा क्या, लेकिन हमारे गुमान से ज्यादा, अपेक्षा से ज्यादा लीड लेकर काम करते हुए हमारे जो किशन भाई जादव हैं, इन्होंने जो है अभी हाल ही में फिर से 50 लाख की निधि उन्होंने मंजूर करा कर ली, जिसमें से 25 लाख रुपए वॉल कंपाउंड और 25 लाख रुपए आने जाने के लिए, रोड के लिए जो है मंजूर करा कर लिए। इसके लिए मैं तमाम ही हमारे प्रभाग क्रमांक 22 के जिम्मेदारान, हमारे जैसा कि यहाँ पर हमारे कासिम साहब अड़गी जो जनरल फिरदौस कब्रिस्तान के सेक्रेटरी हैं, और हाफिज तैयब अली साहब है, हमारे आसिफ भाई है, शाहजान भाई है और दीगर जितने भी जिम्मेदारान हैं, तमाम की जानिब से हम जो है हमारे किशन भाई जादव और उनके जो पैनल के जो नागेश अन्ना है, उन दोनों नगर सेवकों का हम शुक्रिया अदा करते हैं और साथ में नजीब भाई मुल्ला का भी शुक्रिया अदा करते हैं और साथ में हमारे अजित पवार साहब जो हमारे राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उन्होंने हमारे अल्पसंख्यक विभाग के खास तौर पर मुस्लिम समाज की तरफ ध्यान देते हुए इतना निधि उपलब्ध करा कर दे और आइंदा भी हमारे वार्ड के लिए और शहर के विकास के लिए इसी तरह निधि देते रहेंगे। इसी दो शब्द पर मैं अपनी बात खत्म करता हूँ। शुक्रिया, जज़ाकल्लाह। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र, तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण, उपचारात अनुभव, सेवेत विश्वास। डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, MBBS MD DM गॅस्ट्रोएंटोलॉजी, कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटोलॉजिस्ट अँड GI एंडोस्कोपिस्ट। सोलापुरातील 3 प्रमुख रुग्णालयामध्ये तज्ज्ञ सेवा। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI
एंडोस्कोपी सेंटर, श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय सोलापूर, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर. पोट, लिव्हर आणि आतडी विकारांचे संपूर्ण समाधान एकाच ठिकाणी. उपचार क्षेत्र: लिव्हरचे सर्व प्रकारचे विकार आणि कावीळ, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचे आजार, पोट आणि आतडीतील कॅन्सर तपासणी व उपचार. जुलाब, बद्धकोष्ठता, संडासातून होणारा रक्तस्राव, गिळताना त्रास, अन्न अडकल्याची समस्या, रक्ताची उलटी, नाणी, खिळे यासारख्या वस्तू दुर्बिणीद्वारे सुरक्षितरित्या काढणे, अपचन, भूक मंदावणे. अत्याधुनिक सुविधा, उच्च तंत्रज्ञानासह नेमकी तपासणी, सुरक्षित आणि परिणामकारक उपचार. तपासणी आणि उपचार सुविधा: गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका आणि जठर तपासणी, कोलोनोस्कोपी, मोठ्या आतडीतील विकारांवर तपासणी आणि उपचार, EICP, पित्ताशयातील खडे आणि स्वादुपिंडाच्या विकारासाठी, सोनोग्राफी, फायब्रोस्कॅन, लिव्हरची प्रगती तपासणी, ब्रँकोस्कोपी, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, ICU, स्वच्छ सुसज्ज वार्ड सुविधा. आमचा पत्ता: 119/1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी पार्क शेजारी, पार्क चौक, सोलापूर 413001. संपर्क क्रमांक 0217 26 27 004. तुमच्या आरोग्याची जबाबदारी आमची, सुरक्षित, तत्पर आणि तज्ञ सेवा. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर. पोट, लिव्हर आणि आतडी विकारांसाठी तुमचा विश्वासू आरोग्य साथी.